प्रयागराजच्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री योगींशी संवाद, तात्काळ मदत करण्याचेही मोदींचे निर्देश। बीड हत्या प्रकरणात जर कुणाचा संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच नाही। धनंजय मुंडे दोषी असतील तरच राजीनामा घेण्याची अजितदादांची भूमिका। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात अजितदादांनीच निर्णय घ्यावा। भाजपचा राजीनाम्याशी संबंध काय? आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य। तर सुरेश धस हे भाजपातले खालचे कार्यकर्ते। धस काय बोलतात त्याच्याशी मला देणं घेणं नाही, वरिष्ठ नेत्यांचं मत महत्त्वाचं, अजितदादांचा धसांना प्रत्युत्तर। बीड हत्या प्रकरणावरून सत्ताधारी पक्षातील लोक अजितदादांना आणि राष्ट्रवादीला टार्गेट का करतायत? खासदार सुप्रिया सुळेंकडून दादांची पाठराखण। मंत्री धनंजय मुंडे 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर रवाना, तर दिल्लीतील बैठकांना मुंडे उपस्थित राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजपासून 3 दिवस दिल्लीत प्रचार दौऱ्यावर। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी फडणवीस भाजपचे स्टार प्रचारक असणार। 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, तर 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार। पुढील काळात पक्ष संघटना मजबूत करा, चांगल्या लोकांना पक्षात घ्या, आगामी निवडणुकीमध्ये महायुती म्हणूनच काम करा। देवगिरीवरील बैठकीत अजितदादांच्या आमदारांना सूचना। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुनावणी लांबणीवर, सर्वोच्च न्यायालयामध्ये 25 फेब्रुवारीला सुनावणी होणार। प्रकरण पुन्हा एकदा मेन्शन केलं जाणार। राज्यात आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठाची स्थापना होणार। उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय, समिती गठीत करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटलांचे आदेश। पुणे विभागातील म्हाडाच्या 3662 घरांसाठी आज सोडत, मंत्रालयातनं ऑनलाईन पद्धतीनं या कार्यक्रमाचं आयोजन। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी आता होणार। महिलांनी संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनांचा लाभ घेतल्यास तो रद्द होणार, सूत्रांची माहिती। बुलढाण्यातील केस गळतीच्या साथीवर बुरशी प्रतिबंधक औषधांची मात्रा उपयुक्त, नागरिकांच्या डोक्यावर पुन्हा नवीन केस आल्याच्या या अहवाल। तर नागपुरातील क्षत्रिय आयुर्वेद अनुसंधान या संस्थेचा दावा। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू, शॉर्ट कपड्यांवर बंदी। भारतीय परंपरेला साजेसेच कपडे भाविकांनी परिधान करावेत, मंदिर प्रशासनाचं आवाहन। पुण्यातील जनता वसाहतीमध्ये अज्ञातांकडून गाड्यांची तोडफोड, दहशत निर्माण करण्यासाठी गाड्या फोडल्याचा संशय। रिक्षा आणि कॅबचे यामध्ये मोठं नुकसान, नागरिकांमध्ये भीती। राज्यातील साखर उत्पादन हे 50 लाख टनांवर, गाळप साखर उत्पादन आणि उतार्यात कोल्हापूर अव्वल। टोरेस प्रकरणामध्ये आर्मेन आटाईन या नावाच्या व्यक्तीला अटक, तर फसवणूक करून परदेशात पळालेल्या युक्रेनमधील आरोपींना मुंबईत प्रस्थापित करण्यासाठी अटाईननं मदत केल्याचा आरोप। राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेत अद्याप सुधारणा नाही, प्रथम एज्युकेशन फाउंडेशननं केलेल्या अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन या सर्वेक्षणामध्ये स्पष्ट। लातूरच्या उदगीरमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण, कोंबड्या आणि अंडी योग्य पद्धतीनं नष्ट, नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन। पुण्यात जीबीएसचे 111, तर सांगली जिल्ह्यात 2 रुग्ण, शहरातील 30,000 घरांचं सर्वेक्षण पूर्ण, रुग्णसंख्या वाढत असलेल्या परिसरात 2000 मेडिक्लोर बाटल्यांचं वाटप। फेब्रुवारी महिन्यामध्ये पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती। जीएसएलव्ही रॉकेटच्या सहाय्यानं दळणवळणाचा उपग्रह NBS-02 याचं उड्डाण, तर भारतीय उपखंडातील नागरिकांना अचूक स्थान